आले हाय. अरे शिवचं बघ ते पडलं अंगा खालचं खाली. प्रिशा इकडे बघ. प्रिशू कोण आलं? कोण आलं परी? पप्पा. चल चल. यस लगे यस. शिव पप्पा आले. शिव पप्पा आले तुझे पप्पा. शिव पप्पा आले. किती वाजले ना? 11. शिव पप्पा आले. शिवचे पप्पा आले. पप्पा आले शिवचे. पप्पा आले तुझे. तुझे पप्पा आले. हे हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. तर मी पूजा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाल्यास चॅनलवर. तर आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे. तर आज आहे शुक्रवार आणि मी दिवसभर काय करते काय नाही म्हणजे माझं रुटीन राहील 2 वाजेपर्यंतचं. तर तुम्ही नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता प्रिशा जात आहे स्कूलमध्ये आणि मी तिला रेडी करत आहे. तर खूप नाटक करत होती ती. आज स्कूलला नाही जायचं म्हणत होती कारण मी 3 महिने मम्मीकडे राहिले होते. मग तिला खूप कंटाळा आला होता शाळेत जायचा, म्हणजे जाऊ वाटत नाही ना लेकरांना. तर नाही जायचं म्हणत होती, पण कसं तयार केलं तिला. मग आता तिचं आवरून देत होते मी. तिची एक्झाम चालू आहे, 30 तारखेपर्यंत राहणार आहे तिची एक्झाम. तर 2च तास आहे तिची स्कूल. 12 वाजता ती लगेच रिटर्न येऊन जाईल. थोडं जितपणा करत असते लेकरं. ना गं पिशा? हो ना. मग चल. तर पिशाला काजळ खूप आवडतं, तर मी तिला काजळ घालतीये आणि तिला ब्लॅक टिक्का पण आवडतो खूप जास्त. आणि तिला काजळमध्ये खूप क्यूट पण दिसते ती. इथे प्रिशाला मी नाश्ता देत आहे. ती म्हणत होती मम्मा मला नाश्त्याला काही नाही पाहिजे, फक्त ॲपल दे. आणि रात्रीचंच मी तिला बदाम भिजू घालत असते. तर तिला मी बदाम दिले, म्हणजे बदाम सोलून तिला दिले मी आणि ॲपल दिले. बट तिला उशीर होत होता, 10ला 5 कमी होते, त्यामुळे तिनं 2-3च खाल्ले. 2-3 पीस खाल्ले, नंतर लगेच गेली ती. मी ते शूट केलंच नाही, म्हणजे शूट केलं बट कॅमेराच म्हणजे चालू केले नाही मी रेकॉर्डिंग. तरी पण थोडंसं आहे ते जातानाच क्लिप ॲड करून टाकेन मी. जर परी मोबाईल घे तिच्याकडून. मोबाईल दे बा. शिव 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 चल 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 चलो चलो चला.
तर गाईज इथं मी माझ्या देराला जेवायला देत होते, त्यांना जायचं होतं लॅबला. आणि आता बघू शकता माझं पूर्ण किचन वाटा क्लीन झालेलं आहे, भांडे वगैरे घासून झालेले आहे, किचन पण क्लीन झालेलं आहे. तुला बुद्धी बुद्धी होती, शिवला बुद्धी बुद्धी होती, शिवला बुद्धी बुद्धी होती ना शिव बाबूला. तर आता मी करत आहे शिवची मालिश, त्याला घालायची आहे आंघोळ आणि त्याची मालिश करत आहे मी. आणि बाळाच्या ना पीठमध्ये किंवा म्हणजे तळपायामध्ये आणि तळ हातामध्ये आपण मालिश करतो ना, त्याचे प्रेशर पॉईंटला जेव्हा प्रेस करतो त्यांना खूप रिलॅक्स असं फील होतं, खूप भारी वाटतं त्यांना. आता त्याला मी घालून घेते आंघोळ. तू नवनव केली तू हाला नवनव केली, शिवनी नवनव केली. टाटा, मी चालले आता जेजे बाप्पा करायला. बाय. हे बघ शिव, बघ हे फिरव का शिव. थांब. शिव काय काय करा आता. नाही नाही नाही, झोप झोप. काय काय कर, चला जो 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 जो. आता करत आहे मी देवपूजा. शिवला आंघोळ वगैरे घालून झालेली आहे आणि आज मी करणार आहे आज आहे शुक्रवार आणि मी आज करणार आहे मंगल कलशची पूजा. त्याचं पानं वगैरे चेंज करणार आहे आणि कवड्यांची पण पूजा करणार आहे मी आज. म्हणजे मी मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला अशी त्यांची पूजा करत असते. आणि मंगल कलश हा आपल्या कुलदैवतेच्या नावाने बसवला जातो देवघरामध्ये. मी घरातलं सगळं काम झाल्यानंतरच देवपूजा करते, कारण मग रिलॅक्सपणे करता येते देवपूजा. अगोदर जर देवपूजा केली तर मग व्यवस्थित होत पण नाही पूजा. हे काम राहिलं, ते काम राहिलं असं फील होतं मनालाच. त्यामुळे मला सगळं काम झाल्यानंतर आवडतं देवपूजा करायला. मी फरची वगैरे पुसून घेतली. आता मी डायरेक्ट देवपूजा करते. तर ब्लॉग कंटिन्यू करा. इथं बघू शकता प्रिशाने उत्तरायणमधले पूर्ण तांदूळ आणले. तिनं काही पण काम जेव्हा मी करते ना, तेव्हा ती घरी असली की म्हणजे मधात तर करतेच आणि एक्स्ट्राचे कामं पण वाढून ठेवते मला. आता तिनं तांदूळ पण सांडून ठेवले आणि मधात पण मला हा देव दे, ते देव दे म्हणत आहे. आणि आता तिनं साईबाबा पण घेतला, त्यांना ती तांदूळ वाहत आहे, काय काय म्हणत आहे. म्हणजे जसं की मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यं मी असं तसं काही म्हणत आहे आणि खेळती ती त्याच्यासोबत. आणि मला एक्स्ट्राचे कामं पण करून ठेवले. आता तुम्ही बघू शकता, हा आहे मिनी कलश. मला खूप आवडतो हा. आमचा महालक्ष्मीचा मधला डेकोरेशनचा आहे, बट मी तो मंदिरात देवघरामध्ये ठेवण्यासाठी काढलेला आहे. हे 2 आहे आमच्याजवळ हे. तर मला खूप छान असं वाटते, ते रिअल सारखेच वाटतात. तर तुम्हाला पण आवडले असेल.
लक्ष्मी माताजी, भवानी माताजी, लक्ष्मी माताजी. आता प्रिशा म्हणते मला पण हनुमान चालीसा म्हणायची, बट तिला येत नाही आहे. थोडी थोडी म्हणते ती, थोडी थोडी म्हणजे एक लाईन म्हणते फक्त. आणि आता मी इथं नाही का कलश घासून घेत आहे पितांबरीने, आणि 3 प्लेटा जे की श्रीयंत्राच्या कवड्यांच्या आणि कलशच्या खालची जी आहे ती, तर पितांबरीने खूप छान निघते तांब्याचे भांडे. तर आता हे मी घासून घेते स्वच्छ. इथे आपल्याला तांब्याच्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. आणि जर तुमची प्लेट जर मोठी असेल तर तुम्ही अष्टदल कमल पण काढू शकता, बट माझी प्लेट छोटी आहे आणि जर मी काढली पण तर ते लगेच मिटून पण जाईल, त्यामुळे मी तसेच ठेवते. त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर कलशची स्थापना करायची आहे. कलशची स्थापना ही मंदिरामध्ये उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला मंगल कलश हा स्थापन करायचा असतो. तर ही आहे माझी कवडे ठेवायची प्लेट. तर मी 7 कवड्यांची पूजा करते. त्यामध्ये त्या अगोदर आपल्याला प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असले पाहिजे, तुटलेले नको आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचे आहे. आणि जर पांढरा कवड्या असेल तर त्याला आपण हळदीने पिवळ्या करून मग ठेवायच्या आहे. आणि जर पिवळ्या असेल तर फक्त हळदी कुंकू वाहून ठेवायचे आहे. तर माझ्या पांढऱ्या आहे तर मी वल्ल्या हळद करून त्याला म्हणजे हळद लावल. आता पूजा झालेली आहे. पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
आणि अशी पूजा मी दर शुक्रवारी मंगळवारी करत असते आणि पौर्णिमेला. आणि बाकी मग नॉर्मल करते रोज, म्हणजे अशीच करते, फक्त कळसाचं पाणी बदलत नाही, बाकी सगळं करते. कशी वाटली पूजा नक्की कमेंट करा. हे आहे हळदीचं लेपन. हे मी चौकटीमध्ये करत असते मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेला. तर ह्यामध्ये आपल्याला हळद, गोमूत्र आणि पाणी मिक्स करायचं आहे आणि हे चौकटीमध्ये लावायचं आहे. आणि एक धूप जाळवायचा, दिवा लावायचा, हळदी कुंकू व्हायचा आणि छोटीशी रांगोळी काढायची. जसं तुमच्याकडून येईल तसं तुम्ही करायचं. खूप भारी वाटतं आणि खूप प्रसन्न असं वाटतं. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही जेवून घेतो. आणि हे 2 ताट केले मी, एक माझ्यासाठी, नेक्स्ट माझ्या सासऱ्यांसाठी. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.